स्टॉप टू गो. कढी, आज आपल्याला कढीची भाजी बनवायची आहे. स्वच्छ पाण्याने भाजी धुवून घ्यायची आणि असं सगळं पाणी काढून हे टाकून घ्यायची. कढीची भाजी स्टॉप करू. अशी अशी बारीक चिरून घ्यायची. जास्त बारीक बी चिरली नाही तर जमते. अशी मोठी मोठी चिरून घ्यायची. त्याला उकडून घ्यायचं. बंद करायचं. अशी भाजी कट करून घ्यायची आणि गॅसवर ठेवायची उकडायला. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. आता एवढी मोठी भाजी दिसायली ना, मग उकडल्यावर कमीच होते, एवढीशी होते. भाजी उकडू द्यायचं 5 मिनिट. मी हिरव्या मिरच्या असं धुवून घ्यायचं आणि खलबत्त्यात ठेसून घ्यायचं. ह्याला 5 मिनिट झाले. आता ही भाजी उकळल्या. ह्याच्यावरलं पाणी सगळं काढून घ्यायचं. पाणी, थंड पाणी टाकून सगळी भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. मग सगळं त्याला असं पाणी काढून सगळं असे पाणीमधलं सगळं काढून घ्यायचं. भाजीमधलं सगळं स्वच्छ पाणी, त्याच्यामधलं काहीच पाणी शिल्लक ठेवायचं नाही. सगळं पाणी असं दाबून दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवायची. मग आता त्याच्यात तेल टाकायचं 3 चमचे. बघा एवढी मोठी भाजी दिसत होती उकळून. आता एवढीशी भाजी झाली. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ते टाकून घेते. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट लावून घ्यायचं भाजीला. आता तेल गरम झाले, त्याच्यात कांदा टाकूया. कांदा लाल होईपर्यंत थोडंसं कांदा भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये तेलामध्ये. आता हे लालसर झालं, कांदे लालसर झाले का मग ह्याच्यात मिरचीचं कूट टाकून घ्यायचं. मिरच्या असे कुटून घेतलेत मी. मिरच्या टाकले का चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची. अशी खालीवरी परतून घ्यायची भाजीला तेलात. अशी भाजीला छान आणि चवदार लागते. अशी भाजी करून बघा तुम्ही कशी लागते. ती आवडली का नाही सांगा मला कमेंट करून. आणि भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खायची.